या ठिकाणी शुभ सन्मान मुख्यमंचावरनं केला जातोय. प्रगती मनोज पाटील मॅडम चा शुभ सन्मान मी करण्याची विनंती करतोय. भूपेश साहेबांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्यमंचावरनं करायचा आहे. मॅडमचा तो शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मायेची शाल तसेच पुष्पगुच्छ व या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी प्रगती पाटील मॅडम यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्यमंचावरनं केला जातोय. अगदी जर आपण पाहिलं तर अतिथी देव भव आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्यमंचावरनं होतोय. गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम चा शुभ सन्मान तो मुख्यमंचावरनं केला जातो. मॅच मधनं आपण जाऊयात. हॅलो, दोन टीम एकमेकांच्या विपक्षात असतील. आयोजक संघ जर आपण पाहिलं शशिकांत स्फूर्ती सरसोळ आणि त्याच्या विपक्षात टीम आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स वारेट. या दोन टीम मधली ती मॅच असेल. गावदेवी स्पोर्ट्स वारेट आणि त्याच्या विपक्षात टीम आपण पाहतोय शशिकांत स्फूर्ती सरसोळ. या दोन टीम मधली ती मॅच आहे. या दोन टीम मधलं ते रणयुद्ध 3 ओव्हरची मॅच ती आपण पाहतोय. जाऊयात मॅच मधनं. दर्जेदार आयोजन, दर्जेदार स्पर्धा ती आपण पाहतोय. मॅचला होती सुरुवात पहिल्या षटकातनं. 2 वर्ष सतत ज्यांना आपला फॉर्म अगदी कायम ठेवलाय आणि दर्जेदार बॅटिंग असो, गोलंदाजी असो, मग क्षेत्ररक्षण असो, या तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करणारा मयूर गोतारणे बॉलिंग ट्रॅकवरनं होतोय सज्ज. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅटने खेळलाय. बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट बॉल जातोय सीमारेखा पार. इथे आलाय चौकार 4. चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं अकाउंट ते ओपन केले जाते. धावसंख्या 0 वरनं 4 वर जाते. या ठिकाणी कल्पेजी मोकाशी ते देखील आले. त्यांना देखील मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. तसेच त्यांच्या समवेत राकेश शिंदे आपणास देखील विनंती करतोय. आपण देखील मुख्य मंचाकडे या. इथे क्षेत्ररक्षण. आपण क्रिकेट खेळतोय, इथे प्रणित फुटबॉलचा प्रात्यक्षिक दाखवतोय. बॉल पायाला लागून जातोय. तिथे धावा कंप्लीट होतील. या दोनच्या मदतीने धावसंख्या वधारते. स्कोर कार्डवर धावा होतील तर 6 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. घरच्या मैदानावर खेळतोय, अगदी घरच्यांच्या समोर खेळतोय. चांगला खेळ तो करावा लागेल. चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक ते तुम्हाला दाखवावंच लागेल. सतत बाहेर खेळत असतो, आज मात्र आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय. खडा माहिती आहे या मैदानावरचा. आणि सव्यात मॅच मधनं मयूर गोतारणे पुन्हा एकदा पुढचा बॉल. इथे स्विच इटचा फटका प्रॉपर टायमिंग केलाय आणि बॉल जातोय सीमा रेखा पार. येतोय इथे चौकार 4.
प्राइज. अगदी तिथे तुमचा चांगला खेळ होईल ना तिथे पारितोषिक ती लावली जातील. कांती काकांनी 1 शून्य वाढवलंय त्याच्यावर. जाऊयात मॅच बंद. मयूर गोतारने पुढचा बॉल. इथे रनआउटला संधी आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम दर्जेदार. इथे जर डायरेक्ट हिट झाला असताना तर कदाचित विकेट गेली असती. मात्र जर तरला महत्व नाहीये. इथनं जर आपण पाहिलं तर चेतन जसा बॉलची फेकी केली ना 3 स्टंप त्याला तिथे समोर होते आणि हिट करण्याकरता कठीण होतं. मात्र चेतनने तो ट्राय केला मात्र अपयशी ठरलाय. तत्पूर्वी एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये. धावा असतील तर टोटल 11. नेल्सन आकड्यावर धावसंख्या आहे. टीम गावदेवी स्पोर्ट्स वारेट संघाचे. आज जर आपण पाहिलं तर या स्पर्धेतनं भिवंडीपासून संघ या स्पर्धेत दाखल झाले. आज कुणबी गट तो आपण पाहतोय आणि येत्या 23, 24, 25, 26 जानेवारीला वाडा विक्रमगड कुणबी प्रीमियर लीग आहे. त्याकरता देखील कोणी फॉर्म ते जे भरले नसतील तर ते आपण ऑनलाईन फॉर्म ते भरून घ्यायचे आहेत. लवकरात लवकर 6 तारीख त्या फॉर्मची लास्ट डेट आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्या त्या कुणबी प्रीमियर लीग मधनं. चला जाऊयात मॅच मधनं. या अगोदरच्या मॅच मध्ये भूषण मेजर अगदी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत आणि आपला क्रिकेटची आपल्या खेळाची इथे तो छंद जोपासला जातोय त्यांच्याकडनं आणि जशी सुट्टी मिळते टीम सोबत जॉईन होतात. जाऊयात मॅच मध्ये. भूषण आलाय. ओव्हर नंबर 2. पहिला बॉल. चांगला बॉल. अगदी डीप यॉर्कर टाकलाय. क्षेत्ररक्षक तो पुढे सरसावतो. मयूर गोतारने बॉलवर येतोय. सिंगल अर्जित होईल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या 1च्या मदतीने धावसंख्या वधारते. स्कोर कार्डवर धावा झाल्या तर टोटल 12. 1 विकेटच्या मोबदल्यात टीम गावदेवी स्पोर्ट्स वारेट. अगदी जर आपण पाहिलं तर मी कॉल देतोय टीम अकलोली टीम सोपान स्फूर्ती दुपारेपाडा आणि चालू असलेल्या मॅचचा एक प्रतिनिधी. पुढचा बॉल. अप्रतिम परफेक्ट यॉर्कर. पुन्हा एकदा एक सिंगल अर्जित होतीये. भूषण मेजर आज कमालीचा षटक हाताळतो. या अगोदरच्या मॅच मधनं देखील दर्जेदार गोलंदाजी केली आहे ती भूषण मेजरनं आणि याही ओव्हर मधनं दर्जेदार गोलंदाजी. अगदी पावलावर पाऊल ठेवून प्रात्यक्षिक ते दाखवलं जात आहे. चांगला बॉल. दर्जेदार बॉलच्या हाताळणी. जाऊयात मॅच मधनं जिथे समोर भूषण मेजर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे या षटका करता. पुढचा बॉल. ऑफिशियल पंच आमच्याकडे वळतील. बॉल वाईड आहे. नॉन क्लेबल चेंडू. एक्स्ट्राची धाव ती इथे दिली जाते. 2 बॉल चांगले टाकले तर नंतर वाईड यॉर्कर वरनं कदाचित ठेवण्याचा प्रयत्न. थोडासा बॉल शॉर्ट जरी असला तरी मात्र अतिरिक्त बाहेर जाणारा होता. मात्र ऑफिशियल पंच राज ठाकरे सर यांना आपण पाहतोय वाईड दर्शवलाय. पुढचा बॉल. इथे लोवर फुल टॉस बॉल आहे. यश आहे नो डाऊट. मात्र इथे चुकी घडली आहे. यश कडनं कॅच सुटताना खूप कमी वेळा मी पाहिलंय आणि इथे तो झेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र हा झेल सुटल्यानंतर ती धाव कंप्लीट झाली आहे. ती सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. स्कोर कार्डवर धावा झाल्यात तर टोटल 15 धावा झाल्यात. सॉरी 15 रन स्कोर कार्डवर लागल्यात. भूषण मेजर. पुढचा बॉल. चांगला बॉल. चांगला बॉल. दर्जेदार. तिथे क्षेत्ररक्षक आहे. बॉलवर पुढे सरसावतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न इथे होतो. जयेश पाटील आहे त्या ठिकाणी. मात्र जसा बॉलला कलेक्ट करेल ना 2 धावा आणि बॅटर सेफ झालाय. बरोबर एका इनिंगचा जेव्हा ब्रेक होईल तेव्हा टीम गावदेवी स्पोर्ट्स अकलोली आणि टीम चालू असलेल्या मॅचचा प्रतिनिधी आणि सोपान स्फूर्ती दुपारेपाडा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तिन्ही संघाचा एक प्रतिनिधी किंवा अतिरिक्त खेळाडू आपण बरोबर एका इनिंगच्या ब्रेक मध्ये इथे समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. तेव्हा तिथे लॉट्स पाडले जातील या पुढील सामन्याचे. जाऊयात मॅच बंद. पुढचा बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पराग पाटील बॉलवर सरसावतो. यश देखील आहे त्या ठिकाणी बॅकअपला. मात्र सिंगल जशी प्लंबल झाली डबल ती कंप्लीट केली आहे. भूषण गोलंदाजीतनं 100% देतोय ना क्षेत्ररक्षकाला ती साथ देणं गरजेचं आहे आणि जिथे सिंगल होते तिथे डबल गेली आहे. या 2 धावा. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जातीये. सरसावतीये. स्कोर कार्डवर धावा झाल्यात तर टोटल
19 धावा स्कोर कार्ड वर लागला. तर स्कोर बनलाय हे म्हणायला हरकत नाहीये. भूषण मेजर पुन्हा एकदा पुढचा बॉल अगेन. इथे मिस टायमिंग स्ट्रोक होता. चेंडू थोडासा हवेत होता मात्र चेतन आला बॉलवर. इथे पुन्हा एकदा दुसरी धाव ती कंप्लीट होती. 2 धावा सरसोळकर रोखू शकत नाहीये. या 2च्या मदतीनं 21 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. ड्रिंक्स ब्रेक तो मैदानात चालू आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस स्कोर कार्डवर धावा झाल्या 21 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. अजून इथून पुढे येणारा अंतिम षटक आहे. या ओव्हरमधनं ज्या काही धावा येतील ना त्या टार्गेट सेट करण्याकरता ज्या असतील त्या टीम गावदेवी स्पोर्ट्स वारेट करता. सकाळच्या सत्रातनं 12 बॉल 20 धावांची गरज असताना बॉलिंग ट्रॅकवर ना जयेश पाटील आला आणि फक्त 1 धाव ती जयेश पाटीलनं दिली आणि 6 बॉल 19 अशी धावसंख्या त्यांना शेवटच्या ओव्हरला ठेवली. तोच जयेश पाटील मात्र आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर नाही येतोय. समोर आता वारेटकर आहेत. पहिला बॉल जेपी वेग कमी केलाय. झेलला संधी. योगेश पाटील तिथे पोहोचणार नाहीयेत. प्लंबल होती सिंगल. तिथे डबल ती कंप्लीट झाली आहे. तुमचा क्षेत्ररक्षण करताना होणारी एक चुकी तुम्हाला 1 धाव ती एक्स्ट्रा इथे मोजावी लागतीये. 2 धावा स्कोर कार्डवर त्या वाढतील इथनं. या 2च्या मदतीने धावसंख्या 23 धावा ऑन बोर्ड स्कोर कार्डवर लागल्यात. संपूर्ण स्पर्धा जे आपण सावली क्रिएशनच्या माध्यमातून आपण लाईव्ह ते आपण पाहतोय. सावली क्रिएशनच्या माध्यमातून जयेश पाटील जेपी अगदी चांगली गोलंदाजी ती करावी लागेल. पुढचा बॉल इथे अतिरिक्त बाहेर नॉन क्लेबल चेंडू वाईट तो इथे घोषित केलाय. वन बाउन्स करता जयेश पाटील यांना एक वॉर्निंग दिली आहे. 24 मॅच मधनं धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 24 धावा. 24 ऑन बोर्ड स्कोर कार्डवर 24 धावा आहेत. जयेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल इथे फटका फसलाय की काय मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. पराग पाटीलच्या अगोदर यश पोहोचलाय आणि भूषण मेजर बॅकअपला खेळाडू आहे त्या ठिकाणी. बॉलला फील्ड करतोय. धावा कंप्लीट होतील. 2 प्रति बॉल मागे 2 धावा जात आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. तर धावा असतील तर टोटल 26 धावा ऑन बोर्ड. जयेश पाटील जेपी. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे आता जोरकस खेचलाय. बॉलला पाठवला डिपमिड विकेटवरनं. जयेश पाटीलच्या विपक्षात ठोकलाय षटकार 6.
नवीन बॅटर मैदानात आलाय बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल इथे अतिरिक्त सफल झालाय. बॉलचा पाठलाग करावा लागेल. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट झाल्यात. मात्र तिथे बॉल थांबणार नाहीये. बॉल गेलाय सीमारेखा पार. येतोय चौकार 4. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 36. 36 धावा. शेवटचा बॉल इथनं टार्गेट सेट केलं जाईल सरसोल टीम करता. 36 ही धावसंख्या. पुढचा बॉल लोवर फुल टॉस होता. त्या ठिकाणी त्या बॉलला फेकून दिलाय षटकारा करता. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 6 न वाढती आहे. 42. 42 म्हणजे विजया करता 43 धावा त्या कराव्या लागतील त्या टीम शशिकांत स्मृती सरसोल संघाला. मात्र या ठिकाणी स्वागत ते केले जातंय कोणाचं लॉट्स देखील या ठिकाणी पाडले जातील. गावदेवी अकलोली, सोपान स्मृती दुपारेपाडा आणि चालू असलेल्या मॅचचा एक प्रतिनिधी लॉट्स लॉट्स ते या ठिकाणी पाडले जातील. टीमला बाय असेल म्हणजे यातनं विजयी होणारा संघ जो सोपान स्फूर्ती दुपारेपाडा या टीम सोबत दोनात करेल. या ठिकाणी राकेश शिंदे यांचं स्वागत केलं जाईल मुख्य मंचावरनं. राकेश शिंदे यांचा शुभ सन्मान होतोय मुख्य मंचावरनं. माईची शाल तसंच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जातोय. प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान तो या ठिकाणी होतोय. या स्पर्धेत ना प्रत्येकाचा सन्मान तो या ठिकाणी केला जातोय. अगदी नामांकित स्पर्धा राहिली. अगदी दर्जेदार आयोजन आणि ते आपण पाहिलं या स्पर्धेतनं आकर्षण राहिलं. या स्पर्धेकरता MR पॅनलचे पंच देखील अगदी माधव ठाकरे सर असतील. वय वर्ष 56 असताना जो फिटनेस आहे आणि तो डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच तर आपण पाहिलं प्रतीक पाटील असतील तसेच प्रवीण पाटील असतील. यांचा प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लक्ष आहे. कुठे काय कमी आहे का प्रत्येक जर आपण पाहिलं प्रत्येक बारकाई लक्ष ठेवलंय त्यांनी. अगदी ग्राउंडला पूर्ण सभोवताली फिरतायत. कुठे कोणती गोष्ट कमी पडू देत नाहीयेत. प्रत्येकावर लक्ष आहे त्यांचा आणि दर्जेदार आयोजन ते आपण पाहतो या स्पर्धेत ना. इथे जाऊयात मॅच मधनं. बॅटर मैदानात दाखल झालाय. या सीझन मध्ये ज्यानं खूप चांगला परफॉर्मन्स कित्येक मॅच मधनं केलाय तो मयूर गोतारने. नॉन स्ट्रायकर एंड कडे आणि 1 दशकाचा काळ म्हणजे मागच्या 10 वर्षापूर्वीचा काळ ज्यानं गाजवलाय तो जयेश पाटील JP तो मैदानात दाखल झालाय. मात्र चांगली बॅटिंग ती करावीच लागेल कारण की आपण घरच्या मैदानावर खेळतोय. घरच्यांच्या समोर खेळतोय. धावा करायच्या आहेत. त्या टोटल 43 धावांचं लक्ष आहे. पहिला बॉल जयेश JPच्या विपक्षात. पहिलाच बॉल पॉवर प्ले मधनं
जर मयूर गोदारेने ही मॅच विन करून दिली टीमला तर मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज मयूर गोतारणे करता. सरसवल टीम जिंकली तर ज्ञानेश्वर पाटील साहेबांकडनं 500, प्रति षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज वैभव ठाकरे साहेबांकडनं. लालच बुरी बला आहे, इथे षटकार मारण्याचा प्रयत्न आणि विकेट गेली आहे. मयूर गोतारणे बाद. म्हणजे जेवढा पैसा लागला होता तो क्षणार्धात थांबला, लगेच आवाजच बंद झाला. चांगला क्रिकेट खेळावा लागेल. इथनं मैदानात योगी दाखल झालाय, योगेश पाटील आलाय. क्षमता आहे बॅटर मध्ये, मात्र मयूरने निराश केलंय बॅटिंग मधनं. चांगला बॅटिंगची अपेक्षा होती टीमला, कारण की एक असा बॅटर आहे ना जो मयूर गोतारणे जर मैदानात राहिला असता तर या मॅचला सहज आपल्या बाजूने घेऊन गेला असता. मात्र आता दोन बंधूंची जोडी ती मैदानात आहे. सव्यात मॅच मधनं योगेश तो मैदानात आलाय. समोर गावदेवी स्पोर्ट्स वारेट संघाचं आव्हान आहे त्यांच्या समोर. 43 धावा करायच्या आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 1. योगेश पाटील योगी सव्यात मॅच मधनं विचारांचा काहूर मनामध्ये गोलंदाजाचा तो गोलंदाजी करण्याकरता सरसावत होतो. अगदी जर आपण पाहिलं तर माघारी परतला नव्याने एक नव्या उमेदीने नव्या जोशाने एक नवीन चेंडू घेऊन समोर यावं लागेल. पुढचा बॉल सज्ज झालाय योगी. इथे पॉवर प्ले मधनं पॉवरफुल स्ट्रोक बॉल जातोय जमिनीला गुदगुल्या करत येतोय हा योगेश पाटीलच्या पाठ मधनं. चौकार 4. याच फटकेबाजीची गरज आहे टीम शशिकांत स्फूर्ती सरसोळ संघाला. प्रति षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय वैभवजी ठाकरे साहेबांकडनं. जाऊयात मॅच मधनं. इथे योगेश पाटील मैदानात आहे बॅटिंग करण्याकरता. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजाचा रनअप कदाचित चुकला असावा. पुन्हा एकदा माघारी परततोय. नव्यानं एक नवीन चेंडू घेऊन समोर यावं लागेल. ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपये. 500 चे 5000 लावले तरी गावातला पैसा गावात राहणार होता. जास्त पैसा लावायला हवा होता. जाऊयात मॅच मध्ये. योगेश पाटील पुढचा बॉल. इथे जोरकस खेळलाय मात्र पॉवर प्ले मधनं आणखीन एक बॉल सीमा रेखा पार. योगेश पाटीलचा हात तडाखा. चौकार 4. मैदानात योगेश पाटील आहे. कित्येक वेळा दर्जेदार बॅटिंग करून आपल्या बाजूने सामने त्यानं फिरवलेत. आज मात्र घरच्या मैदानावर खेळतोय. सलगचे 2 चौकार आलेत. आता विचार करायला भाग पाडले वारेटकरांना. पुढचा बॉल इथे मिस झालाय. खूप निराश आहे स्वतःवर. डॉट बॉल निर्धाव चेंडू. या ठिकाणी नितीनजी ठाकरे आलमान गावचं व्यक्तिमत्व आहे. स्वराली एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. त्यांच्या माध्यमातून सरसोल टीम जिंकली तर 1100 रुपये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. इथे षटक संपलंय. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे 9. येणारे 12 बॉल विजया करता 34 ची गरज आहे.
17.0च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. जयेश पाटील च्या बॅटमॅननं बॉल बराच काळ हवेत आहे, मात्र इथे जयेश पाटीलचा संपवलाय खेळ. विकेट जातीये बॅटर बाद. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. भूषण मेजर, भूषण पाटील आलेत. प्रत्येकी षटकारा 100 रुपये. भूषण पाटील यांच्या प्रति षटकारास 100 रुपयाचा, ज्ञानेश्वर पाटील यांच्या माध्यमातून प्रति षटकारास 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. कमाव पैसा भूषण मेजर करता ते पारितोषिक आहे. इथे आल्या आल्या बॉलवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला भूषणनं. सिंगल अर्जित झाली आहे. सध्या मैदानात योगेश आहे. ते सिंगल ती अर्जित झाली आहे. नेक्स्ट मॅच बिग फाईट ती आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने टीम सोपान स्फूर्ती दुपारे पाडा आणि त्याच्या विपक्ष टीम आपण पाहणार आहोत. चालू असलेल्या मॅचचा विजेता संघ अकलोली टीमला बाय असेल. योगेश पाटील क्षमता आहे. इथे बॉलला क्षेत्ररक्षकाला पर्यंत पाठवलं होतं. सिंगल अर्जित केली आहे. डबलचा प्रयत्न योगेश पाटील करतोय. इथे धावलाय जीवाच्या आकांतानं आणि त्या 2 कंप्लीट केल्यात. योगेश पाटीलला माहिती आहे 1 शॉट, एक शॉट असेल, एकच धाव ती गणली जाईल या ठिकाणी. दुसरी धाव ती वेगाने घेण्याचा जो काही प्रयत्न केला, मग तिथे बॅट टीव्ही येणारे 9 बॉल आणि विजयाकरता 32 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 32. जे काही करायचंय ना ते योगेश पाटीललाच करायचंय. प्रति षटकार 200 रुपये गणेश पाटील यांच्या माध्यमातून. योगेश पाटील हताश आहे. त्याच्या बॅटला बॉल मिळेल होत नाहीये. मात्र या ठिकाणी या मान्यवर उपस्थित होत आहेत, त्यांना देखील विनंती करतो या सन्मानानं मुख्य मंचावर या आणि मॅचचा आनंद घ्या. जाऊयात मॅच मध्ये. 8-32 पुढचा बॉल. इथे योगेश पाटीलचा हात तडाखा फेक. हॅलो 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 षटकार ठोकला. मी म्हटलं होतं अगदी दर्जेदार बॅटर आहे योगेश पाटील. अगदी 36-37चं बल ते एक्झिक्यूट केलं आणि अगदी दर्जेदार बॉलला षटकारा करता फेकून दिलाय. अजून 5 षटकार मारले तर वैभवजी ठाकरे साहेबांकडनं 500 रुपये, मिलिंद पाटील यांच्याकडनं 2000 रुपये लागलेत आता मॅच जर जिंकवली तर. जे सरसोळकरांचे जे पाठीराख आहेत
त्यांची थोडीशी घोर निराशा होत चालली आहे. मात्र इथनं मॅचला फिरवावं लागेल. येणारे 6 बॉल विजयाकरता धावांची गरज आहे. ची गरज आहे. 6 बॉल 26. प्रति षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज गणेश पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लागले. कोणीही मारा, प्रति षटकारास 200 रुपये. 6 बॉल विजयाकरता 26 ची गरज आहे. मोठे फटके तेच तुम्हाला जिंकू शकतात. भूषण मेजर प्रयत्न करतोय मात्र अपयशी होतोय. मोठ्या फटक्याकरता सिंगल अर्जित झाली आहे. 25 ची गरज आहे. आता येणारे 5 बॉल आणि 25 ची गरज आहे. योगेश पाटील ते करू शकतो, क्षमता आहे त्याच्यामध्ये. मात्र पुढचा बॉल इथे स्ट्रॉंग अपील परतावं लागेल. योगेश पाटील बाद. चार बॉलात 4 6 पराग पाटीलनी मारायचे आहेत. पराग पाटील 10,000 रुपये वैभवजी ठाकरे साहेबांकडनं. खूप जास्त पैसा लागलाय. इन्कम टॅक्स पासून धोका होऊ शकतो. 4 बॉल विजयाकरता 25 ची गरज आहे. पराग पाटील पुढचा बॉल इथे अक्रॉस द बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो. काऊ कॉर्नर मधनं फ्लंबल होती. या सिंगल अर्जित केली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. भूषण मेजर यांच्याकरता शेवटच्या क्षणापर्यंत पारितोषिक आहेत. वैभवजी ठाकरे साहेबांकडनं 2,000 रुपये. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की भूषण मेजर तुम्ही षटकार माराच. आणि भूषण मेजरच्या बॅट मधनं फटका फसलाय आणि तिथे झेल टिपलाय. वैभव ठाकरे साहेबांनी नोट काढली होती बाहेर, परत ठेवली. विकेट. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्याकरता टीम सोपान स्फूर्ती दुपारेपाडा आपला कर्णधार तो आमच्यापर्यंत पाठवून ठेवा. आणि यातनं जो संघ विजयी होईल तो थेट सोपान स्फूर्ती दुपारेपाडा या टीम सोबत मॅच खेळणार आहे. नीरज आलाय बॅटर, अगदी यंग टॅलेंट आहे. 500 रुपये षटकारा करता. इथे सिंगल ते अर्जित केली. पराग आलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. पराग आहे त्या ठिकाणी बॅटिंग करण्याकरता. या मॅच मधनं इथे औपचारिकता ते शिल्लक राहिली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चला टीम गावदेवी स्पोर्ट्स वारेट आपण लगेच या टॉस बॉक्स मध्ये. तिथे या ठिकाणी शिवाजी खाडे सर ते शहापूर शिवाजी खाडे सर आपणास विनंती करतो आपण मुख्य मंचावर या. त्यांचं स्वागत या ठिकाणी सुदर्शन पाटील साहेबांना विनंती करेन की ते स्वागत या ठिकाणी मुख्य मंचावर करायचं आहे. नेक्स्ट मॅच